जात नाही चल चल निघ. नमस्कार दोस्तांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आता शनिवार आहे, आज लेग डे म्हणून आज चालू जिमला. मग आता गाडी काढायला लावली, बाहेर जातो स्वयंम्याला घेऊन जिम मध्ये. आज तर काहीच गर्दी नसणार आहे बघा जिम मध्ये. तरी आता तुम्हाला वाटलं की मी बमटं बोलतो, आता जिम मध्ये गेल्यावर कळेल तुम्हाला. जिम भाऊला बी आज लेग म्हणल्यावरती जरा कंटाळा आलेला दिसतो वाटतं, आणि उशीर झाला त्याला फोन लावून, अजून त्याचं आवरून झालेलं नाही. बघू आता, वाट बघू 1-5 मिनिटं जिम भाऊची. हो ना, जसंही मी प्रेडिक्ट केलं तर बघा केवढ्या गाड्या आहेत बघा फक्त जिममध्ये. बाहेर बी दाखवतो, बाहेर बी काय नाही बघा. शनिवारी कसं असते, मारामार असते नुसती लेगसाठी. जसं म्हणलेलं तसं दाखवतो तुम्हाला. काय गर्दी दिसते बघा जिममध्ये, का सुद्धा नाही. क्वचित 8-10 जण असतील फक्त. चल चल 1 चल 2 चल 3 चल 4. तर आज लेग फुल हेवी मारलाय, तुम्ही बघितलं असेल. त्यामुळं थकवा पण जाम जाणवायला आलाय. जायला आता पाड दिसला, जाऊन पडायचं जरा घरी. आपल्या स्ट्रेचिंग चालू आहे. लेग मारला बघून हेवी स्ट्रेचिंग तर करावं लागते. धरून धरून उतरायला लागते, वाट लागते पायाची. लेग मारला तेवढा बेकार म्हणजे पाय बी दुखणारच, न दुखून काय होते. त्यावरून माझा आता चालू आहे कॉलेजला. विषय काय झाला, माझाही बूट जरा खालनं निघाला होता. बुटाला मी आता जरा फेविक्विकने चिटकवले. आणि आता किती राहिलं, 6 महिन्यासाठी नवीन बूट कशाला घ्यायचं म्हणलं. आपलं आपण काय तर जुगाड करण्यात तर आपण भारतीय 1 नंबरच आहे. त्यामुळं काही विषय नाही. कॉलेजमध्ये बी आज अजून कोण पोरं आलेलं नाही. ते असं वाटायला आलं आज आता शनिवार म्हणल्यावर जिमला सगळ्यांनी सुट्टी घेतली, तसं कॉलेजला बी घेतली आहे काय असं वाटायला आलं मला असं वाटलेलं की आज कोण येणार नाही. अजित आला, मयुरेश आला, सुशांत बी आला, सगळे आलेले. तर आताच आम्हाला एक खबर मिळाली की आमच्या कॉलेजवरती आज कार्यक्रम आहे. ती भव्य नोकरी मिळावा काय तर आहे, म्हणजे जी बेरोजगार जी आहे ती त्यांच्यासाठी ती आहे. आम्ही तर बेरोजगारच आहे, पण आम्ही सध्या शिक्षण घेतो, त्यामुळं आमचा काय एवढा विषय नाही. पण तेवढ्यात मयुरेश मला म्हणला, मी काय त्या कार्यक्रमाला येत नाही म्हणलं. नोकरी कोणाला करायची, मी तर बिझनेस करणार आहे. त्यामुळं मग मी राहू दे म्हणलं, आता पुढं बोललो असतो. पण राहू दे आता, बघू जाऊ दे. काय 4-5 जरा महत्व आहे, ज्ञाना गोष्टी जरा कानावर पडल्या तर कसं चांगलं असते, जरा ज्ञान तर वाढते. आमचं ते आता प्रोग्राम पार पडला आहे. तर त्यात आम्हाला शिकवलं की इंटरव्ह्यूला, म्हणजे जेव्हा आपण कंपनीत एखाद्या सिलेक्शनला जातो तेव्हा तुमचा रेझ्युमे कसा पाहिजे, पुन्हा इंटरव्ह्यूला गेल्यावर कुठलं प्रश्न विचारते ते, याबद्दल सगळ्याबद्दल आम्हाला माहिती सांगितली. त्यामुळे विषय कसा झाला, आम्हाला तर कळालं की बाबा काय नेमकं असते काय ते, आणि कायच माहिती नव्हती आम्हाला. आता 3rd इयर पासआउट झालं का बरेच जण आमच्यातले जाणार, कोण कंपनी दे तिकडं माहीत नसते कोणाला. मग सगळ्यांनी त्याची माहिती दिली त्यांनी. आज विषय असा झाला, कोण पोरं आले नाही ते, त्यामुळं आज काय करमना झाले. मी आणि आपलं यशा दोघंच बसतो इकडं बाहेर, मोबाईलला रील्स बघत बसतोय. काय मोबाईल असला तरी पोरं असल्याशिवाय करमत नाही, हे मात्र खरं आहे. तर आता आमचं मध्ये जे इंडस्ट्रियल ट्रेनिंग झालं त्याची आता ओरल चालू आहे. मग आम्ही सगळेजण आलो. आमच्या इंडस्ट्रियल ट्रेनिंगच्या जुन्या आठवणी सगळ्या ताज्या झाल्या. आता हे कॉलेजचा प्लॅन आहे मी ड्रॉ केलेला. मयुरेशिव तर काय नव्हताच ITRला, आणि यानं मागल्या वर्षी दिले ITR. डबल 3rd इयरला बसलाय भाऊ. पहिल्यांदा आपण काय वेलकम, त्यानंतर AutoCAD-बद्दल हिस्ट्री, त्याची स्कोप ऑफ AutoCAD, ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस, त्यानंतर कम्पॅरिझन विथ अदर सॉफ्टवेअर. नंतर ट्रेनिंगचं खाली week 1 असं week 6पर्यंत करायचं. त्यानंतर खाली त्याचं कन्क्लुजन वगैरे घ्यायचं. पुन्हा आपण जे काढलेले ड्रॉ केलेले जे प्लॅन आहेत
ते प्लॅन सगळं त्याचं खाली घ्यायचं, प्लॅन वगैरे सगळं काढून झाल्यावर मग कन्क्लुजन घ्यायचं. मग त्यामध्ये आपलं काय म्हणतात वास्तुशास्त्र ते सगळे पॉईंट त्यामध्ये आपल्याला कव्हर करायचं. चालते हां, म्युन्सिपल प्लॅन वगैरे सगळं चालतं. आता हे विषय कसा आहे, आम्हाला इंडस्ट्रियल ट्रेनिंगचं हे करायचं आहे प्रोजेक्ट आणि त्याचं रिपोर्ट तयार करायचा आहे. त्यासाठी सगळं आता प्रिपरेशन चालू आहे. प्रिन्सिपल सरांना त्याचं आम्हाला प्रेझेंटेशन करून दाखवायचं आहे. आता मेकॅनिकलवाल्यांचं बघितलं, त्यांचे लय बेकार आपला केले, आमची तशी होईल म्हणून आता आम्ही सगळं नीट तयार करायला लावले. आमच्याकडं फक्त 3 दिवसाचा टाईम आहे. 3 दिवसामध्ये आम्हाला प्रेझेंटेशन करायचं आहे. की जिममध्ये जाऊन ही वे प्रोटीन घेऊन आले, रेपिड वे फॅट लॉससाठी चांगलं असते. जवळपास महिनाभर कंटिन्यू जिम केली. मग पप्पांना म्हणलं घेऊन द्या तेवढं मला, तेव्हा कुठं आता पप्पांनी घेऊन दिलं आहे मला. ते ठेवलं आता घरात. आता जाऊ शाळेवरती बास्केटबॉल खेळायला. पप्प्या ही सगळी पोरं तिथं वाटा बघायला लागली माझी. पहिल्या काय मला खेळू देणं झाला आहे. तीनदा मायामध्ये येऊन बॉल हिसकून घ्यायला आला आहे. जाऊ दे म्हणलं, आपण काय ह्यांच्यासारखं बास्केटबॉलमध्ये प्रो प्लेअर नाही म्हणून म्हणलं राहू दे, ह्यांच्या नादीनं लागलेलंच बरं. कसला शॉट? तेलका शॉट. हे आमलेट खाल्लं नाही, नुसता तेलका. काय खाते? डिल पिवळं. हट हट हट. तेलका शॉट आहे, दे त्याला. जात नाही, चल जात नाही, चल चल निघ. आता संध्याकाळच्या जेवणात आज आमचा मेनू आहे चुक्याचा गरगट्टा आणि चपाती. तर आज वे प्रोटीन पण आणलेलं मग अशी पिलं मी. आता रोज वर्कआउट नंतरच घ्यायला चालू करायचं आहे. तर आजच्यासाठी भावाने एवढाच कॉन्टेंट. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि काय करायचं तुम्हाला माहितीच आहे. नवीन असताना जर सबस्क्राईब तेवढं करा. चला भेटू आता. उद्या रविवार आहे. उद्याचा ब्लॉग भारी होणार आहे, त्यामुळे उद्याच्या ब्लॉगसाठी तयार राहा तुम्ही.